इकडे मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना तिकडे मराठवाड्यात देखील धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे। पाण्याचा तुटवडा असल्यामुळे रेल्वेने पाणी पुरवठा करणाऱ्या लातूरला या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे। तसंच उस्मानाबादमध्ये देखील जोरदार पाऊस आहे। लातूरमध्ये तेरणा नदी दुथडी भरून वाहते आहे, तर जिल्ह्यातील मांजरा, रेणा, जाना, घरणी, तावरजा आणि मुडगुळ या नद्यांमध्ये देखील पाणी वाहू लागले आहे। उमरगा आणि डाळिंब सर्कल या भागात तब्बल 148 मिलीमीटर तर उमरगा तालुका 75 मिलीमीटर पाऊस झालाय। लातूर शहर आणि परिसर तसंच लातूरच्या ग्रामीण भागात औसा, जळकोट या भागात देखील पावसाने हजेरी लावली। उस्मानाबादमध्ये देखील जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यातील मुरुम परिसरात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मात्र असं असलं तरी या भागातला कोरडा पडलेला बेनीतुरा प्रकल्प 65% भरलाय। लातूरमधल्या पावसाबद्दल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांच्याकडनं। लातूरकर खऱ्या अर्थानं सुखावले आहेत, कारण लातूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काल रात्री झालेल्या पावसानं अक्षरशः मिटवला आहे। लातूरमध्ये काल संध्याकाळी 9 वाजता पावसाला सुरुवात झाली आणि ती पहाटे 3:30-4 वाजेपर्यंत अक्षरशः पाऊस बरसत होता। यामुळे लातूरमध्ये जिल्ह्यातील जी छोटी मोठी प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये पाणी आलेलं आहे। लातूरला पाणी पुरवठा करणारी मुख्यत्वे साई, नागझरी आणि मांजरा हे 3 प्रकल्प आहेत। तर त्यापैकी नागझरी प्रकल्पामध्ये आता चांगलं पाणी आलेलं आहे। साईमध्येही पाणी येण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। मात्र मांजरा धरणामध्ये अद्याप पाणी आलेलं नाहीये, तरी लातूरकरांना हा पाऊस मोठा दिलासा देणारा ठरलेला आहे। याच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस झालेला आहे। जिल्ह्यातली जी छोटी मोठी प्रकल्प आहेत त्यामध्ये पाणी आलेलं आहे। जी जलयुक्त शिवारची कामं झालेली त्याच्यातही चांगल्या पद्धतीनं पाणी आलेलं आहे आणि यामुळे लातूरकरांना हा पाऊस मोठा दिलासा देणारा ठरला आहे। कॅमेरामन राजू लोकरेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।